मित्रांनो, टाइमपास चित्रपटातील दगडू आणि प्राजक्ताच्या लव्ह स्टोरीने सर्वांना वेड लावले होते. घरच्यांच्या दबावामुळे प्राजक्ता दगडूला सोडून दूर निघून जाते. त्यानंतर एकटा पडलेल्या दगडूच्या आयुष्यात काय घडतं हे जाणून घेण्यासाठी पाहूयात मराठी चित्रपट टाइमपास भाग 3. राजूला जाऊन आता 3 वर्षे झाली, पण दगडू अजूनही तिच्या आठवणीत जगत आहे. दगडूची बहीण मंदाला त्याचं हे वागणं पटत नाही. ती त्याला काहीतरी कामधंदा करण्याचा सल्ला देते. इतक्यात दगडूचे मित्र येतात. मलेरिया, कोंबडा, बालभारती, कारण आज 12वीचा रिझल्ट आहे आणि ते दगडू पास झाल्याची खुश खबर देतात. ही बातमी ऐकून दगडू खूप आनंदी होतो. तेवढ्यात दगडूचा आप्पा येतो आणि ही बातमी खोटी आहे असं समजून सर्वांना पट्ट्याने मारतो. दगडू पास झाल्याचा जल्लोष सर्व वस्तीमध्ये साजरा केला जातो. रात्री सर्व मित्रमंडळी पार्टी करायला बसतात. तिथे सर्व मित्र दगडूला सभ्य बनण्याचा सल्ला देतात. प्राजक्ता सोडून गेली, तिला विसरून आता नवीन फुलपाखरू शोध असं ते दगडूला सांगतात. त्यासाठी नो मारामारी, नो फालतूगिरी, ओनली सभ्यगिरी असं ते दगडूला समजवतात. आज कॉलेजमध्ये ऍडमिशन लिस्ट लागणार आहे म्हणून दगडू आणि त्याचे सर्व मित्र कॉलेजला येतात. कॉलेजात त्यांना प्राजक्ताची मैत्रीण चंदा भेटते. दगडू तिच्याजवळ प्राजक्ताची चौकशी करतो, पण प्राजक्ता कुठे असते हे तिलाही माहित नाही. ऍडमिशन लिस्ट लागते, पण टक्केवारी कमी असल्याने दगडूला ऍडमिशन मिळत नाही. हे पाहून दगडू भडकतो. कॉलेजचा शिपाई तेथे येतो आणि दगडूला म्हणतो, 15,000 घेऊन ये, मी तुला ऍडमिशन मिळवून देतो. आता 15,000 कुठून आणायचे याचं टेन्शन दगडूला येतं. 15,000 जमवायचे आहेत म्हणून दगडू सकाळी पेपर टाकण्याचे काम सुरू करतो. पेपर टाकण्यासाठी तो भटाची चालमध्ये जातो, जिथे प्राजक्ता राहायची. दगडूला पाहून प्राजक्ताचे वडील माधवराव लेले उर्फ शाकाल खूप भडकतो. तो दगडूला खूप वाईट साईड बोलतो. दगडूला अपमानित करून हाकलून लावतो. शेवटी दगडूच्या आईच्या सोन्याच्या बांगड्या विकून कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतला जातो. आज कॉलेजचा पहिला दिवस. दगडू एकदम जंटलमॅन, सभ्य माणूस बनून कॉलेजला जातो. कॉलेजमध्ये सिनियर विद्यार्थी दगडूची रॅगिंग करतात. इतक्यात इथे एंट्री होते ती पालवीची. पालवी म्हणजे एक बिनधास्त डॅशिंग पोरगी. पालवीचा बाप एक गुंड डॉन आहे, त्यामुळे ती कुणाला घाबरत नाही. ती फाईट करून सर्व आगाऊ विद्यार्थ्यांना धडा शिकवते आणि यापुढे कुणीही नवीन पोरांना त्रास देणार नाही अशी ती धमकी देते. पहिल्याच भेटीत पालवी सर्वांना आवडते. दगडूचे मित्र दगडूला पालवीशी ओळख करायला सांगतात, म्हणून दगडू एकदम सभ्य विद्यार्थी बनून पालवी समोर जातो. इंग्रजी बोलून तो तिच्यावर इम्प्रेशन पाडतो आणि तिच्याशी मैत्री करतो. दगडू पालवीला इंग्रजीचा क्लास लावायला सांगतो, कारण इंग्रजी येत असेल तर 4 चौघात मान सन्मान मिळतो असे तो पालवीला सांगतो. ते आहेत पालवीचे पप्पा दिनकर पाटील, एक कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन. पालवी बापाजवळ इंग्लिश क्लास लावण्याचा हट्ट धरते. भटाच्या चालीत माधवराव लेले मुलांचे इंग्लिशचे क्लास घेतो अशी माहिती मिळते. पालवी आपल्या बापाला घेऊन तिथे पोहोचते. पालवीची बुद्धी पाहून माधवराव पालवीला क्लासमध्ये घेण्यास नकार देतो, पण दिनकर पाटील माधवरावांच्या कपाळावर बंदूक लावतो. बंदूक पाहून लेलेची चांगलीच तंतारते व ते पालवीला आपल्या क्लासमध्ये शिकण्यास परवानगी देतात. इंग्लिश क्लासमध्ये ऍडमिशन मिळाला म्हणून पालवी खूप खुश होते. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये ही खुश खबर ती दगडूला सांगते आणि त्याला मिठी मारते. ही बातमी दगडूच्या मित्रांना समजते. ते दगडूला सल्ला देतात की उद्या साडी डे आहे, उद्या तू पालवीला प्रपोज कर. पण दगडू त्यांना नकार देतो. आत्ताच ओळख झाली आहे, लगेच प्रपोज करणे बरं नाही असं तो म्हणतो. दुसऱ्या दिवशी कॉलेजात टाय डे आणि साडी डे असतो. दगडू कॉलेजला टाय लावून येतो, तेव्हा सिनियर विद्यार्थी त्याला चार्ली चार्ली म्हणून चिडवू लागतात. इतक्यात पालवी तिथे येते आणि तिला पाहून सर्व शांत होतात. पालवी दगडूला घेऊन एका तळ्याच्या किनारी शांत ठिकाणी जाते. त्या ठिकाणी दगडूला प्राजक्ताची आठवण येते. तिथे पालवी दगडूला सांगते की मला तुझ्यासारखाच मित्र पाहिजे होता, एकदम सभ्य आणि हुशार. दगडू पालवीला आपल्या जुन्या प्रेमाबद्दल सांगतो. तो तिला प्राजक्ताबद्दल सर्व सांगतो आणि दगडूचा खरेपणा पाहून दगडू आणि पालवीमध्ये घट्ट मैत्री होते. दुसऱ्या दिवशी पालवी दगडूला लेलेच्या क्लासमध्ये घेऊन येते. दगडूला पाहून माधवराव खूप भडकतो. ते दगडूचा खूप अपमान करतात. पालवीला दगडूचा अपमान सहन होत नाही. ती आता कधीही क्लासमध्ये येणार नाही असे सांगून दगडूला घेऊन जाते. या प्रकरणानंतर दगडूला पालवी खूप आवडू लागते. हळूहळू दोघांची लव्ह स्टोरी सुरू होते.
पालवीला पण दगडू खूप आवडू लागतो, पण काही केल्या दगडू पालवीला प्रपोज करायचे टाळत असतो. शेवटी पालवीच संपूर्ण वर्गासमोर दगडूला प्रपोज करते. ही गोष्ट पालवीच्या पप्पांना समजते. पालवी पप्पांना सर्व खरं खरं सांगते. दगडू एक सभ्य मुलगा आहे आणि तो मला खूप आवडतो. पालवीच्या पप्पांना पण साधा सरळ मुलगा पालवीसाठी हवा असतो. म्हणून दुसऱ्या दिवशी दिनकर पाटील दगडूच्या घरी लग्नाची बोलणी करायला जातो. भाई आपल्या घरी आले म्हणून सर्व घाबरतात. माझ्या पालवीला तुमचा दगडू आवडतो म्हणून कॉलेज संपल्यानंतर त्यांचं लग्न लावून देण्याचं ठरवलं जातं. दिनकर पाटलांच्या मुलीशी दगडूचं लग्न ठरलंय म्हणून दगडूच्या आप्पांचा चालीत मान वाढतो. सर्व लोक त्यांना रिस्पेक्ट देऊ लागतात. आता पालवी आणि दगडू भेटू लागतात. दगडू सोबत राहून पालवी सुद्धा बदलू लागते. पालवी दगडूला म्हणते, तुझा साधेपणा आणि सभ्य वर्तन आपल्याला खूप आवडतं. तू आयुष्यभर असाच राहा. एक दिवस पालवीच्या पप्पांना समजते की पालवी क्लासला जात नाही. सरांनी दगडूला क्लासमधून हाकलून लावले म्हणून दिनकर पाटील पालवीच्या सरांना भेटायला जातो आणि दगडूला का हाकलून लावले विचारतो. त्यावेळी माधवराव लेले दगडू बद्दल सर्व काही दिनकर पाटलांना सांगतात. दगडू एक वाया गेलेला आगाऊ मुलगा आहे. त्याने सभ्यपणाचा ढोंग करून तुमच्या मुलीला फसवलं आहे. 3 वर्षापूर्वी त्याने असंच माझ्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं होतं. त्यामुळे तिच्या आयुष्याची राख रंगोली झाली. तिला स्वतःपासून दूर शिकायला पाठवावं लागलं. या दुःखात मुलीची आई वारली. मी एकटा पडलो. हे सर्व त्या दगडूमुळं झालं. हे ऐकून दिनकर पाटील भडकतो आणि तो दगडूला मारायला आपली माणसं पाठवतो. दगडू आणि त्या गुंडांमध्ये मारामारी होते. दगडू व त्याचे मित्र त्या गुंडांची धुलाई करतात. इकडे दिनकर पाटील दगडूची सर्व हकीकत पालवीला जाऊन सांगतो, पण पालवी यावर विश्वास ठेवत नाही. इकडे दगडूला भीती वाटते की पालवीला हा टपोरी दगडू आवडणार नाही. तिचा विश्वास उडेल माझ्यावरून. पण दगडूचे मित्र समजावतात की किती दिवस असा डबल रोल करणार आहेस, कधीतरी पकडला जाशील. म्हणून जसा आहेस तसा तिच्या समोर ये. तुझा सच्चेपणा आवडेल तिला. म्हणून आतापर्यंत कॉलेजात सभ्य वागणारा दगडू टपोरी बनून जातो व सिनियर विद्यार्थ्यांची धुलाई करतो. त्याच वेळी पालवी तिथे येते आणि दगडूचा हा खरा रूप पाहून तिला खूप दुःख होतं. ती दगडूवर भडकते. आधी प्राजक्ताला फसवले आणि आता मला फसवले असं ती म्हणते. हे ऐकून दगडू भडकतो. तो म्हणतो की आपण कुणाला फसवले नाही. तुला दोस्ती ठेवायची असेल तर ठेव, नाहीतर नको. आपण असा होतो आणि असाच राहणार. यानंतर दगडू आणि पालवी दोघेही विरहाच्या दुःखात बुडून जातात. दगडूचे आप्पा दिनकर पाटीलकडे जाऊन त्यांची माफी मागतो आणि दगडूला समजावतो की आता तरी सुधर, नाहीतर मी मेल्यावर तुझ्यावर जबाबदारी पडेल, तेव्हा तुझे डोळे उघडतील. या सर्व प्रकरणामुळे दगडूमध्ये बदल होतो आणि नव्याने आयुष्याची सुरुवात करण्यासाठी तो रिक्षा चालवण्याचा काम सुरू करतो. नेमका माधवराव लेले दगडूच्या रिक्षात येतो. दगडूला पाहून तो त्याचा अपमान करतो. आधीच टेन्शन मध्ये असलेला दगडू माधवराव लेलेवर चांगलाच भडकतो. एक दिवस पालवी दगडूला शेवटचं भेटायला येते. ती सांगते की सज्जन माणूस होईपर्यंत मी वाट पाहीन, पण तोपर्यंत आपण फक्त मित्रच राहू. दगडूच्या डोळ्यात अश्रू येतात. तो पालवीला विचारतो, आपल्यामध्ये जे होतं ते प्रेम होतं की फक्त टाइमपास. पण पालवी काहीही उत्तर न देता निघून जाते आणि पुन्हा एकदा प्रेमात दगडूची हार होते. विरहाच्या या दुःखात असताना दगडूला पुन्हा एकदा प्राजक्ताची आठवण सतावू लागते आणि प्रेमाचा झालेला टाइमपास इथेच संपतो.